आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते देवदत्त निकम, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब वानखेले यांच्या मार्गदर्शनाखाली मंचर शहरामध्ये कुणाल वानखेले यांच्या नेतृत्वाखाली मंचर नगरपंचायतनं केलेली करवाढ रद्द करण्यात यावी यासाठी मंचर नगरपंचायत कार्यालय येथे निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी लोकनेते किसनराव वानखेले, विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक गणेश खानदेशे, सुरेश निघोट, प्रतीक थोरात भक्ते तसेच संजय खळे, जिल्हा युवक कार्याध्यक्ष गणेश यादव, तालुकाध्यक्ष धोंडीभाऊ भोर, महिला अध्यक्ष पूजा वळसे, किशोर थोरात, अमोल शिलार, स्वप्नील बांगर आदी मान्यवरांसह मंचर शहरामधील नागरिक हजर होते। मंचर नगर पंचायतला 8 दिवसांपूर्वी ग्रामस्थांच्या वतीनं करवाढ रद्द करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आलं होतं, परंतु यावरती कोणतीही कारवाई झाली नाही, त्यामुळे आंदोलन करण्यात आलंय। नगरपंचायत प्रशासनाने केलेली करवाढ ही मोठ्या प्रमाणात आहे। स्थावर मालमत्ता, घरे, ओपन स्पेस, शेतीमालासाठी असलेले शेड, बखळ जागा, दूध उत्पादक आणि इतर शेतकरी यांनी जनावरांसाठी उभारलेला गोठा याच्यावरती एकदम मोठ्या प्रमाणामध्ये कर आकारणी केल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत। त्यामुळे प्रशासनाला रोषाला सामोरं जावं लागतंय। शहरामधील होत असलेल्या निकृष्ट दर्जाची कामं यावरती योग्य रीतीने नियंत्रण ठेवावं, अन्यथा त्या ठेकेदार यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकावं। या सर्व विषयांवरती साधक बाधक चर्चा होऊन 1.5 महिन्यांच्या आत सर्व प्रश्न सोडवले जातील असं आश्वासन मंचर नगरपंचायतचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी दिलंय। मंचर नगरपंचायतीच्या या इमारतीमध्ये जवळपास 8 दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस आंबेगाव तालुका शरद पवार गट यांनी एक निवेदन दिलं होतं की मंचरकरांची जी नगरपंचायतने करवाढ केलेली आहे ती करवाढ रद्द करावी या संदर्भामध्ये एक पत्र दिलं होतं, निवेदन दिलं होतं आणि आज त्या संदर्भामध्ये या ठिकाणी सर्व कार्यकर्ते जमून एक छोटं आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे। आणि ज्या वेळेला आता सीओ साहेबांकडे आम्ही त्या ठिकाणी निवेदन द्यायला गेलो आता, तर त्यांनी हे सर्व त्या ठिकाणी मान्य केलेलं आहे की जी काही बिलं 2-4 महिन्यापूर्वी गेलेली आहेत त्या बिलांवरती ज्या रकमा आहेत त्या रकमा अतिशय तशा जास्तीच्या आहेत, तर त्या रकमा ज्या काढलेल्या आहेत तर त्या मोकळ्या जागा ज्या आहेत त्या मोकळ्या जागेमध्ये जो कर लावलेला आहे त्यांनी तो कर देखील त्याच्यामधून वजा होणार आहे। दुसरा एक 360 रुपयाचा एक स्वच्छता कर जो आहे तो देखील त्या ठिकाणी माफ होणार आहे। आणि जवळपास 30 ते 35% त्यांनी आता एक आश्वासन दिलेलं आहे की या करामध्ये निश्चित प्रकारे ती कमी होणार आहे। आणि बाकीच्या नगर पंचायती ज्या आहेत मग त्याच्याबरोबर आपल्या नगरपंचायतीच्या बरोबरीने मग माळेगाव असेल, त्याच्यानंतर वडगाव मावळ असेल, या देखील नगरपंचायतींचा आपण कशा पद्धतीने त्यांनी करवाढ केलेली आहे आणि कोणते त्यांनी त्याच्यावरती कर आकारणी कशा स्वरूपाची केलेली आहे हे सर्व त्याचा अभ्यास करून साधारणतः 1 महिन्याच्या आतमध्ये आपण सर्वजण परत बसून त्याच्यामध्ये पुन्हा एकदा त्याचा विचार करून नवीन बिलांच्या माध्यमातून ती बिलं दिली जातील अशा प्रकारे आता या ठिकाणी नगरपंचायतचे सीओ आणि बाकीचे त्यांचे सर्व अधिकाऱ्यांनी आणि आपले सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित असताना ही सर्व चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे आणि त्यांनी ते मान्य केलेलं आहे। नगरपंचायतला आम्ही 24 तारखेला निवेदन दिलं होतं करवाढ रद्द होण्यासंदर्भात। या संदर्भात आम्हाला काही नागरिकांच्या तक्रारी आल्या होत्या, त्या तक्रारीनुसार आम्ही नगरपंचायतला करवाढ रद्द होईल याचा मुद्दा मांडला होता। सीओ साहेबांनी याच्यावर आम्हाला 8 दिवसात कोणत्याही प्रकारची उत्तर दिले नाही। त्याच्यानंतर 8 दिवसानंतर आम्ही आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आणि आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे। आंदोलन करतावेळी आम्ही ज्यावेळेस सीओ साहेबांकडे गेलो त्यांनी आम्हाला असं सांगितलंय की येत्या काळात आम्ही 1 महिन्याभरात पाठपुरावा करून जे काही आता आपण तक्रारी नगरपंचायतला केल्या होत्या नागरिकांनी त्याच्यावर जे चालू आहे त्याच्यामध्ये 1-1.5 महिन्यामध्ये ते निर्णय करवणार आहे। स्वप्नील जाधव, C24 तास, आंबेगाव।